जल्लोष वर्दीतल्या दर्दींचा या कार्यक्रमाला मी आज इकडे नवी मुंबई इथे उपस्थित आहे. फार भारी वाटतंय. आदरणीय भारंबे सर, त्यांची संपूर्ण टीम, मला मोठ्या भावासारखे असणारे आदरणीय तिरुपती काकडे सर, सगळीच लोक. मागच्या वर्षी मी या कार्यक्रमाला आलो. हे कार्यक्रमाचं पण दुसरं वर्ष आहे आणि माझ्या येण्याचं पण हे दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी मी इतका प्रभावित झालो होतो आणि इतका मला आनंद आला होता जेन्युइनली की मी पाहुणा राहिलो नाही, मी परिवाराचा भाग झालो. आणि मी त्यांना म्हटलं की मी पुढच्या वर्षी नक्की येईन. आणि काय म्हणे आपण त्याला, मी म्हणजे माझ्या लक्षात होतं आणि मला सरांनी सांगितलं, तिरुपती सरांनी, आणि मी डेट आणि सगळं करून यावर्षी आवर्जून आलोय. कारण इतका उत्साह, इतका वेल ऑर्गनाइज्ड शो, थक्क व्हायला होतं आपल्या सगळ्या पोलीस बांधवांना, भगिनींना बघून. त्यांचं गाणं, त्यांचं नृत्य, त्यांची कला, त्यांचं सादरीकरण, त्यामागचं पॅशन आणि ज्या पद्धतीने हा शो ऑर्गनाईज होतो, खरंच कमाल आहे. या सगळ्या पोलीस बांधवांना माझा सलाम, त्यांच्या कामाला, त्यांच्या कार्याला माझा सलाम, या कार्यक्रमाला, या उपक्रमाला माझा सलाम. आणि मला इथे बोलवल्याबद्दल मी संपूर्ण नवी मुंबई पोलीस खात्याचे मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, गेल्या वर्षी तुम्ही आला होता, गेल्या वर्षात आणि या वर्षात तुलनेमध्ये काय फरक तुम्हाला वाटतो? फरकपेक्षा मी असं म्हणेन की गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीचा कार्यक्रम जास्त दिमाखदार, जास्त आखीव रेखीव आणि जास्त क्रिस्प आणि टाईट आहे. म्हणजे काही काही सादरीकरण असं तुम्ही पाहिलं तर चांगल्या अर्थाने असं वाटत नाही की पोलीस किंवा हौशी कलावंत सादर करतात, असं वाटत नाही. असं वाटतं प्रोफेशनल लोक डान्स करतायत किंवा प्रोफेशनल लोक गाणी म्हणतायत किंवा प्रोफेशनल लोक नृत्याविष्कार दाखवत आहेत किंवा वाद्य वाजवत आहेत. हे इतकं भारावून टाकणार आहे, इतकी पॉझिटिव्हिटी, इतकी ऊर्जा. सगळ्यांच्या फॅमिलीज आल्या आहेत, सगळ्यांच्या फॅमिलीज, शिट्ट्या, टाळ्या, जल्लोष, गोंगाट. म्हणजे खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचं जे नाव आहे जल्लोष, तो जल्लोष मला इकडे बघायला मिळतो आणि मी फार सकारात्मकता घेऊन जातो या कार्यक्रमात.